मित्रो, ज्या लोकांच्या चेहऱ्यावरती पिंपल्स अतिशय जास्त प्रमाणात येत राहतात अशा लोकांसाठी हा व्हिडिओ होणार आहे. ॲक्च्युली तुम्हाला दोन प्रकारच्या मी ट्रीटमेंट सांगणार आहोत हे पिंपल्स कमी करण्यासाठी. जे औषधी पोटातून घ्यायची पण औषधी राहील आणि त्याचा लेप पण तुम्हाला चेहऱ्यावरती लावायचा आहे. ॲक्च्युली आता आपण सायकल रायडिंग करत हा व्हिडिओ बनवत आहे. मित्रो, यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे का? पहिले महामंजिष्ठा, तुम्हाला माहीत आहे ब्लड प्युरिफायर आहे, आणि पित्ताच्या उर्दीमुळे हे पिंपल्स वगैरे तुमच्या चेहऱ्यावरती येतात, बरोबर. आता पित्त शामक आहे महामंजिष्ठा. महामंजिष्ठाचा काढा तुम्हाला घ्यायचा आहे. महामंजिष्ठाचे जे कांड वगैरे तुम्ही गोळा करा, त्यांना उकळा. 2 कप पाण्यामध्ये उकळा, किंवा त्याचं चूर्ण 2 कप पाण्यामध्ये उकळा. 1 कप पाणी राहूस तर, आणि ते 1 कप पाणी रोज सकाळी उपाशीपोटी घ्या. असं घेतलं असल्यास सायंटिफिकली हे का पिंपल्स कमी करण्यामध्ये मदत करते ते मी तुम्हाला सांगतो. महामंजिष्ठा पित्तशामक आहे, मी तू पहिलेच सांगितलं. हे ब्लड प्युरिफायर आहे, अँटी इन्फ्लामेटरी आहे, अँटी बॅक्टेरियल म्हणून प्रॉपर्टी आहे याच्यामध्ये, आणि सोबतच अँटीऑक्सिडंटसुद्धा हे आहे. त्यामुळे ब्लड प्युरिफिकेशनसाठी खूप छान काम करते. आणि सोबतच हे जे सिबेसियस ग्लँडचं जे सिक्रेशन असते, तेल वगैरे जास्त तयार होते चेहऱ्यावर, तर त्याला ते रोखते. त्यामुळं चेहरा जे आहे ऑइली वगैरे पण दिसत नाही तुमचा. आणि दुसरा यूज म्हणजे तुम्हाला लेप तयार करायचा आहे. महामंजिष्ठा, रक्तचंदन आणि म्हणजे तुम्ही गुलाबजल पण त्याच्यात वापर करू शकता. आता हे जे आहे ना, हे तिन्ही घटक वणणे म्हणून काम करतात, म्हणजे चेहऱ्याची पुष्टी करणारे. तर याच्यामुळे काय होते मित्र माहिती आहे का? याचा लेप तुम्हाला फक्त संध्याकाळच्या टाईमला हे सगळं गुलाबजल हे सगळं मिक्स करायचं, याचा पेस्ट तयार करायचा, आणि संध्याकाळी फक्त थंड्या पाण्याने धुवून 20 मिनिटासाठी चेहऱ्यावरती हे अप्लाय करायचं. असं केलं असल्यास नंतर नाही का ते धुवून घ्यायचं, वॉश करायचा चेहरा. असं केलं असल्यास ना, तुमच्या चेहऱ्यावरचे पिंपल्स अवघ्या 10 ते 15 दिवसात मुळापासून कमी होतात, आणि पुन्हा ते पिंपल्स येणार पण नाहीत, कारण तुमचं ब्लड प्युरिफिकेशन केलेलं आहे तुम्ही औषधी घेऊन, आणि बाहेरचं पण ट्रीटमेंट केलेलं आहे. आणि सोबतच तुमच्या चेहऱ्याचा ब्राईटनेससुद्धा वाढेल, कारण गुलाबजल वापरत आहात तुम्ही. गुलाबजलमध्ये असे काही घटक असतात जे तुमच्या चेहऱ्याला म्हणजे स्मूथ करण्यासाठी ते मदत करते. तर अशा प्रकारे या वनस्पतीचा वापर करून अशा प्रकारे तुम्ही पिंपल्स मुळापासून कमी करू शकता मित्र. तर हा व्हिडिओ इथेच संपला. तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ छान वाटल्यास व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनलला फॉलो करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. नमस्कार.